आजचा व्हिडिओ बेस्ट असेल सीएनजी फ्युएलवर. रिसेंटली बजाजने लॉन्च केली आहे बजाज फ्रीडम 125 बाईक, जी रन करते सीएनजी एज वेल एज पेट्रोलवर. बघा आता तिथे एक ऑप्शन आपल्याला मिळून जाईल सीएनजी आणि अदर ऑप्शन आपल्याला मिळते पेट्रोल. सो एक हे हायब्रिड मॉडेल असेल ज्यामध्ये प्रायमरी फ्युएल आपण सीएनजी ला म्हणू शकतो आणि ऍज अ बॅकअप ऑप्शन तिथे गिवन आहे आपल्याला पेट्रोल. वन्स आपला सीएनजी सिलेंडर जर एम्प्टी झालं तर आपण गाडी जी बाईक आहे आपली ती रन करू शकतो पेट्रोलवर आणि पुन्हा सीएनजी फिल केल्यानंतर पुन्हा आपण गाडी रन करू शकतो सीएनजी वर. त्या बाईक मध्ये एक सिंपल स्विच गिवन आहे जे तुम्ही बाईकचे जे डिस्क्रिप्शनचे व्हिडिओ असतात त्यामध्ये बघू शकता. आपला व्हिडिओ बेस्ड असणार आहे सीएनजी फ्युएलवर. सो सीएनजी काय असेल, सीएनजी याचा लॉंग फॉर्म असेल कॉम्प्रेस नॅचरल गॅस. सो याच्या नावातच आहे की हा एक टाइप ऑफ गॅस असेल, मीन्स गॅस असेल जो आपल्याला मिळून जातो अर्थ क्रस्ट मधून. मीन्स ग्राउंड मध्ये जेव्हा आपण डिगिंग करू तेव्हा आपल्याला मिळेल सीएनजी. आता हा सीएनजी असा कुठेही डिगिंग केल्यानंतर अवेलेबल नसतो. ज्या ठिकाणी याचं कंटेन्स असेल अर्थ मध्ये त्या ठिकाणूनच आपल्याला मिळेल सीएनजी, मीन्स कॉम्प्रेस नॅचरल गॅस. याचं एक्स्ट्रॅक्शन केल्या जाते, त्यानंतर याला फिल्टर केल्यानंतर सिलेंडर्स मध्ये भरून आपल्यापर्यंत ट्रान्सपोर्ट केला जाईल. आता सिलेंडर्स मध्ये फिलअप केल्यानंतर जसं आपण सांगितलं की बजाजची जी बाईक आहे ते सीएनजी वर रन करणार आहे. याचं इम्पॉर्टन्स का असेल किंवा सीएनजीचं इम्पॉर्टन्स का असेल तर सीएनजी प्रोड्यूस करतं लेस हार्मफुल गॅसेस ऍज कम्पेअर टू पेट्रोल. मीन्स पेट्रोलपेक्षा जे पेट्रोलमुळे जे हार्मफुल गॅसेस प्रोड्यूस होणार आहे त्यापेक्षा कमी गॅसेस प्रोड्यूस करेल सीएनजी. मीन्स इट इज अ इन्व्हायरमेंटल फ्रेंडली असं सुद्धा आपण म्हणू शकतो. मीन्स यापासून होणारं पोल्युशन जे आहे ते कमी असेल ऍज कम्पेअर टू पेट्रोल इंजिन्स. मीन्स 100% पोल्युशन फ्री असेल असं नाही, पण पोल्युशन लेस असेल ऍज कम्पेअर टू पेट्रोल और डिझेल इंजिन्स. त्यानंतर कॉस्टिंग मध्ये पण खूप सारा फरक पडून जातो. सीएनजीची कॉस्टिंग आपल्याला लेस मिळेल ऍज कम्पेअर टू पेट्रोल. त्यानंतर मेन कंपोनंट ऑफ सीएनजी काय असेल, मीन्स सीएनजी मध्ये कंटेन्स काय असतील तर सीएनजी हा एक हायड्रोकार्बन्स आहे. बरोबर, सीएनजीचे जे कंटेन्स आहे त्यामध्ये हायड्रोकार्बन्स असतील. आता हायड्रोकार्बन्स मीन्स काय तर ज्या कंपाऊंड्स मध्ये कार्बन आणि हायड्रोजन असेल अशा कंपाऊंड्सला आपण हायड्रोकार्बन म्हणू शकतो सिंपल लँग्वेज मध्ये. मीन्स कंपाऊंड कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन. ज्या कंपाऊंड्स मध्ये कार्बन असतात आणि हायड्रोजन असतात त्या कंपाऊंड्सला म्हणू शकतो आपण हायड्रोकार्बन्स. आता या सीएनजी मध्ये कुठला हायड्रोकार्बन असेल तर फर्स्ट हायड्रोकार्बन जो आहे तो म्हणतो आपण मिथेन. मिथेन ज्यामध्ये कार्बन असेल 1 आणि हायड्रोजन असतील 4 आणि याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल CH4 आणि हाच मेन कंपोनंट किंवा प्रायमरी कंपोनंट असेल आपल्या सीएनजीचा. त्यानंतर अदर हायड्रोकार्बन सुद्धा असतात जसं की इथेन, प्रोपेन, ब्युटेन. इथेन मध्ये 2 कार्बन्स असतील, प्रोपेन मध्ये 3 कार्बन्स असतील आणि ब्युटेन मध्ये 4 कार्बन्स असतील. सो असे कंपोनंट्स पासून बनलेला आहे सीएनजी आणि सीएनजी हा एक गॅस असेल जो आपण यूज करणार ऍज अ फ्युएल. आता सीएनजी वर राईड करणारी किंवा सीएनजी वर चालणारी पहिलीच बाईक आहे जी मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. सीएनजी वर चालणारे बाकी व्हेकल्स अवेलेबल होते पण बाईक ही पहिल्यांदाच लॉन्च झाली. सो बाईक असेल बजाज फ्रीडम 125. बाईक बद्दल तुम्ही बरीचशी इन्फॉर्मेशन घेऊ शकता, पण ही इन्फॉर्मेशन होती सीएनजी बद्दल जो ऍज अ फ्युएल यूज केलाय बाईक मध्ये. थँक्यू.